आता आपण पाहतो मायग्रेटरी बर्ड बरेचपैकी ते इंडियामध्ये येतात आहे आणि त्यापैकी बरेच जे बर्ड्स आहेत ते रसा जे सेंट्रल एशिया आहे तिथून येतात. आणि आता हे क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंग हे सगळे त्यामुळे आणि दुसरं जे एन्थ्रोपोजेनिक जे फॅक्टर्स आहेत त्यामुळे त्यांची जी कमी संख्या आहे त्यामध्ये फार कमी आता होऊन राहिलेलं आहे. आणि त्यामुळे त्यांच्या आता काय कोणता मार्ग आहे येण्याच्या, जाण्याच्या, कुठे-कुठे ते थांबतात हे स्टडी करणे फार महत्त्वाचे आहे. ज्याद्वारे आपण जे काही कन्झर्वेशन एफर्ट्स आहेत ते आपण घेऊ शकू. त्याकरिता आपण काय करतो, की सिबा जे आहे त्यांच्यासोबत आपण जे काही मायग्रेटरी बर्ड्स आहेत त्यांचे पॉप्युलेशन किती संख्येमध्ये येत आहे, किती संख्येमध्ये जात आहे, त्यांच्यामध्ये त्यांच्या जे पिल्लू आहे किंवा मेल आहे, फिमेल आहे त्याचे काय-काय रेशिओ आहे, कोणकोणतं वेटलँड मध्ये जे अंधारी टायगर रिझर्व्हच्या अंतर्गत आहे तिथे अ, व व को म्हणजे ते कधी येतात, कधी येतात ते सगळे आपण स्टडी करतो. त्याशिवाय अ, ब ते आपण यावर्षी आपण 3 जे मायग्रेटरी बर्ड्स आहे नॉर्दर्न पेंटिल आहे, सोलर्स आहे आणि गॉडविट आहे. त्यांना आपण टॅग करण्याचं हे आपण करत आहोत आणि यापैकी आता हे चालू आहे. 12 बर्ड्स याशिवाय आता कारण की ते आता उशीर झालेला आहे त्यामुळे आता रिव्हर्स मायग्रेशन जेव्हा त्यावेळी यांना टॅग करणार. टॅग करणारमध्ये यामध्ये सॅटेलाईट टॅगिंग असेल आणि त्यामध्ये त्यांच्या पूर्ण रूट जे आहे ना, ते आम्हाला माहिती मिळेल आणि त्याच्या आधी आपण टीम बोलवला आहे आणि त्यामध्ये 12 जे बर्ड्स आहेत त्याला रिंग केलेलं आहे. म्हणजे फार प्राथमिक स्वरूपानं कारण की जे आहे ना, ते टॅगिंग करताना आणि कसं कशी पकडायची त्याला काही हानी नाही पोहोचली पाहिजे. त्यामुळे त्याकरता आपण टीमला पण ट्रेनिंग करावं लागतं आणि हे सगळे आपण काम BNHS सोबत आपण करत आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.